स्वागत। मैं हूं आर डी वर्मा। आप देख रहे हैं लाइव इंडिया न्यूज। लाइव इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। मनपा महापौर बने तुषार चौधरी, पिता का सपना करूंगा पूरा और करूंगा भिवंडी का विकास। तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका मुख्यालय में, जहां सभी नगर सेवकों के बीच तुषार यशवंत चौधरी ने महापौर बनने के लिए आवेदन किया था, नामांकन भरा था। वहीं पर विलास पाटिल ने भी महापौर पद के लिए नामांकन भरा था, लेकिन पासा ही पलट गया। सारे नगर सेवकों ने मिलकर तुषार यशवंत चौधरी को अपना महापौर बनाया। यानी भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका में जितने भी नगर सेवक थे, यानी विलास पाटिल ने भी तुषार यशवंत चौधरी को महापौर बनाने के लिए अपना मतदान किया। वहीं पर जब महापौर का पद घोषित हुआ, तुषार चौधरी महापौर बने, वहीं पर उनके स्वर्गीय पिता यशवंत चौधरी की प्रतिमा भी लाई गई, जहां फफक फफक कर रो पड़े तुषार चौधरी। अपने पिता की याद को लेकर के रोने लगे और जब संवाददाता ने जानकारी लेनी चाहिए तो तुषार यशवंत चौधरी महापौर के रूप में उन्होंने कहा कि जो हमारे पिता का सपना था, आज हम उस सपना को पूरा करेंगे और भिवंडी का विकास यथोचित करेंगे। सारे नगर सेवकों ने मिलकर तुषार यशवंत चौधरी को महापौर के रूप में देखा, चुना। जहां घोषित हुए आमदार रुपेश महात्रे ने साथ दिया। लोगों की लाइनें लगी रही, काफी भीड़ रहा, लेकिन वहां अपने पिता की याद को लेकर कहीं कहीं तुषार यशवंत चौधरी रो देते थे और यही कहते थे कि भिवंडी का यथोचित विकास करूंगा और अपने पिता की स्मृति को लेकर पिता का सपना साकार करूंगा। तो आइए देखते हैं, महापौर का चुनाव हुआ और महापौर के पद पर तुषार यशवंत चौधरी विराजमान हुए और लोगों ने उन्हें शुभेच्छाएं दी, पुष्पगुच्छ देकर उनका स्वागत सम्मान किया। एक वडिलांची शेवटची इच्छा होती, मी ती पुरी करावी, माझी अशी इच्छा होती, ती मी आज पुरी केलेली आहे। आणि याच्या पुढं मी राजकारणामध्ये चांगल्या पद्धतीने भिवंडीच्या विकासाचा काम करेन अशी मी गवाही करतो। कोणाला समर्पित करता? मी हा विजय माझ्या पूर्ण शिवसेना पार्टी, काँग्रेस पार्टी, BJP पार्टी, समाजवादी पार्टी आणि पूर्ण कौन्सिल, या सर्व कौन्सिलच्या नगरसेवकांना मी या माझ्या महापौरपदी जी मी आज निवडणूक हे केलेली आहे, याच्या मी सर्व लोकांना श्रेय देतो। ये श्रेय पूरे भिवंडी की जनता को देना चाहता हूँ और ये पूरा आगे चलकर मैं पूरे भिवंडी की जनता का काम करूंगा। और मेरे पिताजी का सपना और स्वर्गीय बाला साहब ठाकरे के लिए का सपना था कि भिवंडी में भगवा फड़के, तो आज आमदार साहब के माध्यम से मुझे उम्मीदवारी मिली और उनके नेतृत्व में जो आज विजय हुआ है, मैं ये विजय में अपने बाला साहब ठाकरे और मेरे पूजनीय पिताजी यशवंत जी चौधरी को अर्पण करता हूँ। मोदी जी की इच्छा थी कि भिवंडी महापालिका पर भगवा फड़कना चाहिए, आज सबकी मदद से वो इच्छा पूरी हुई है। तो ये विजय मैं आदरणीय बाला साहब ठाकरे को संपादित करता हूँ, उनको समर्पित करता हूँ और भिवंडी की जनता को यही वादा करेंगे कि आप इस जीत से भिवंडी की जनता की अपेक्षा ज़्यादा बढ़ गई है, वो अपेक्षा पूरा करने के लिए हमारे महापौर तुषार जी चौधरी और उप महापौर अहमद भाई, इनके साथ हम सब मिलकर भिवंडी की जनता की अपेक्षा पूरी करने के काम करेंगे, इस भिवंडी का विकास करने का काम करेंगे। ग्राम पंचायत आलिम घर में सरपंचा उर्मिला पाटिल के नेतृत्व में स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम संपन्न। तो आइए ले चलते हैं आपको ग्राम पंचायत आलिम घर में, जहां गत दिन सरपंचा उर्मिला पाटिल के मार्गदर्शन नेतृत्व में स्वच्छ भारत अभियान का कार्यक्रम किया गया, जिसमें बेटी पढ़ाओ बेटी बचाओ जन धन योजना और स्वच्छ भारत अभियान के तहत कार्यक्रम कर उपस्थित मान्यवरों ने अपने अपने मनोभाव व्यक्त कर मार्गदर्शन किए। स्वच्छ भारत अभियान के अंतर्गत केंद्र सरकार ने जहां जिम्मेदारी दी है कि 4 गाँव को आदर्श गाँव बनाना है, उसमें केंद्र सरकार के धोरण को लेकर के जहां सरपंचा
उर्मिला पाटिल ने सहयोग दिया। आलिम घर को आदर्श गांव बनाना है। तो आइए देखते हैं इसी संदर्भ में पदाधिकारियों ने क्या कहा। प्रश्न विचारला की तुम्ही हे सगळं म्हणता मुलींना शिकवायला पाहिजे, मोठं केलं पाहिजे, मग आरक्षण वगैरे आपण देतोय ग्रामपंचायतीमध्ये, पण काय होतं म्हणे गावामध्ये तुम्ही कुठेही बघा तर ग्रामपंचायतीमध्ये जे पण सरपंच असतात त्या बाई नावासाठी असतात आणि त्यांचे नवरे किंवा भाऊ किंवा वडील ते सगळं कारोबार करत असतात। पण सुदैवाने तुमच्या गावामध्ये ती परिस्थिती नाहीये, म्हणून मी त्या समाजकार्य महाविद्यालयाच्या मुलांना इथे आणू शकतो की बघा या गावामध्ये सरपंच जे आहे ते स्वतः ऍक्टिव्ह आहे, त्यांचा नवरा किंवा त्यांच्या घरातले लोक त्यांच्या नावावर काम इथे करत नाही आणि किती सुंदर ते काम सगळं करतायत, कारण त्या स्वतः शिकलेल्या आहे म्हणून शिक्षणाचं महत्त्व त्यांना माहित आहे। म्हणून ज्या मुली शिकणं ज्यांचं थांबलेलं आहे त्याच्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केले आहे। बाहेर पाठवतो तेव्हा त्यांच्या काय समस्या असतात ते पालकांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्यांची जी भीती किंवा त्या मुलीविषयी त्यांची जी तळमळ होती की आपली मुलगी आहे, एक जबाबदारी आहे आणि त्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी ते कितीतरी वेळा बंधनं घालतात की मुलींनी शाळेत पुढे म्हणजे शिकायला नको, बाहेर पाठवायचं म्हणजे एक थोडीशी भीती असते पालकांच्या मनात। थोडासा संभ्रम होता की आपण 10वी नंतर 12वी नंतर मुलींना कसं काय शाळेत पाठवायचं, तर त्यांचं थोडंसं शंकांचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि सांगायला आम्हाला कौतुक वाटतं की आमच्या ज्या गावातील जे नागरिक आहेत ते खरंच की असं कोणी सांगितलं की शाळा कॉलेजमध्ये जाऊनच परीक्षा देता येतात, कितीतरी अशा परीक्षा असतात की घरून सुद्धा देता येतात आणि मुलींचं पुढचं शिक्षण हे होऊ शकतं। आणि ही सूचना किंवा ही मागणी आम्ही जेव्हा त्यांच्या समोर मांडली तेव्हा पालक असे म्हटले की अरे आम्हाला ही म्हणजे वेगळी वाट आम्हाला माहीतच नव्हती की शाळेला न पाठवता किंवा कॉलेजला न पाठवता आपण मुलीला शिकवू शकतो, पुढचं शिक्षण देऊ शकतो। अशा पद्धतीने जर आपण चर्चा केली तर कितीतरी मोठे प्रश्न हे सहज सुटू शकतात, हे आम्हाला कालच दिसतं आणि त्या पालकांना मी खरंच धन्यवाद देते की त्यांनी एवढा वेळ आमचं ऐकून घेतलं आणि म्हणजे गावातल्या लोकांचं मला खरंच अभिमान आहे की आम्ही समजवण्याची तयारी ठेवतो आणि ते समजण्याची सुद्धा तयारी ठेवतात। आमचं ऐकून घेतलं शांतपणे आणि त्याच्यावर त्यांनी मुलीच्या पुढच्या शिक्षणासाठी त्यांना मदत करण्याची तयारी दाखवली की आम्ही कुठेही मुलींचं पुढचं शिक्षण थांबवणार नाही। अशाच प्रकारचं सहकार्य आपल्या ग्रामपंचायतीला ग्रामस्थांकडून सतत मिळत राहिलेलं आहे। ग्राम पंचायत मानकोली में उपसरपंच चुनाव संपन्न। उपसरपंच के पद पर कालीराम केनी विराजमान। लोगों ने किया स्वागत, सम्मान और दी शुभेच्छा। तो आइए ले चलते हैं ग्राम पंचायत मानकोली में, जहां गत दिन उपसरपंच का चुनाव हुआ। उस सरपंच के चुनाव के तत्पश्चात सारे सदस्य, सरपंच, माजी सरपंच, आजी सरपंच, सभी गांव की जनता ने मिलकर उनका स्वागत सम्मान किया। वहीं पर राम माली ने शुभेच्छा दी और अपेक्षा की कि अब ये नए उपसरपंच कालीराम केनी गांव का विकास अवश्य करेंगे। तो आइए देखते हैं गांव की जनता और सारे सदस्य, माजी सरपंच रश्मीराम माली ने उनका स्वागत सम्मान किया और शुभेच्छा व्यक्त की। आमची ग्रामपंचायत जेव्हा या 2010 मध्ये निर्माण झाली त्यावेळेस जे 9 सदस्य निवडून आले त्या 9ही सदस्यांना आम्ही कोणत्याही प्रकारचा विरोध किंवा असं विरोधक म्हणून समजलो नाही आणि त्याचंच हे एक फल आहे की आज काळीराम केनी हे उपसरपंचपदी विराजमान झालेले आहेत। त्यांचा गावामध्ये असलेला सगळ्यांची चांगला संबंध, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून गावातल्या सर्व लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि गावाने त्यांना जे प्रेम दिलेलं आहे त्याचं हे त्यांनी योग्य असं हे झालेलं आहे त्यांचा वापर आणि आज ते बिनविरोध म्हणून ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहे। मी संपूर्ण गावाच्या वतीने व ग्रामपंचायतीच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो। कालीराम केनी यांना मी शुभेच्छा देतो। आज ते उपसरपंचपदीची खुर्ची त्यांना आम्ही दिलेलं आहे, बिनविरोध निवडून दिलेलं आहे। त्यांनी 4 महिन्याचा कारभार चांगल्या प्रकारे हाताळतील आणि आमच्या सदस्य 9 सदस्यापैकी आमचे योगदान सर्व सदस्यांचं आहे की उपसरपंच पदाची जे 2-2 महिने कमी करून त्यांनी कालीराम केनी यांना पुढील वाटचालीसाठी दिले आहेत। पुढील वाटचालीसाठी कालीराम केनी यांनी चांगल्या पद्धतीने काम करावा ना। गावात आम्ही एकोबा हा
25 वर्षाचा कालावधीचा एकोबा आम्ही आज मोडून टाकलेला आहे, चांगल्या प्रकारे एकोबा ठेवलेला आहे। मागच्या 25 वर्षामध्ये हा कधी एकोबा नव्हता, पण आज आम्ही ते करून दाखवले। आमच्या पूर्ण ग्रामपंचायतच्या बॉडींनी सहकार्य करून, ग्रामपंचायत ग्रामस्थ मंडळांनी सहकार्य करून पुढील ग्रामपंचायत येणारी बिनविरोध असेल असे मी आश्वासन देतो आणि कालीराम केनी हे चांगल्या पद्धतीने काम करतील आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। आज कालीराम केनी यांची ग्रामपंचायत मानकोली उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे। सर्वप्रथम मी त्यांना उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देतो। तसेच कालीराम केनी हे उपसरपंच झाले याच्या मागे एक मागील इतिहास आहे, मी थोडक्यात तुम्हाला सांगू इच्छितो की ऑक्टोबर 2010 मध्ये सार्वत्रिक निवडणूक होऊन कालीराम केनी प्रभाग क्रमांक 3 मध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणून निवडून आलेले होते। ग्रामपंचायत निवडणुकीच्या नात्याने ते आमचे विरोधक होते, परंतु गावातील गडबाजीपणा, पक्षपातीपणा संपुष्टात येऊन गावातील सर्व नागरिकांचे, लोकांचे संबंध सुधारावेत आणि गावामध्ये एकतेचे वातावरण, संबंध वाढीस लागावे ह्या दृष्टिकोनातून ते विरोधक असून सुद्धा त्यांना आम्ही आज या ठिकाणी उपसरपंच पदाचा मान दिलेला आहे। तिथे एकोबा असतो, तिथे गावात नेहमी कामं होतात, त्याच्यामुळे 6 महिन्याचा कालावधी आता शिल्लक असल्या कारणाने आता कालिदासला 4 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। मला वाटतं जसा चंदू मालिनी मानकुली ग्रामपंचायतमध्ये आहे, आज जवळजवळ 1.5 वर्ष काम पाहिला आणि खरोखरच चांगल्या पद्धतीने काम केला, तर कालीरामही त्या पद्धतीने काम करेल अशी माझी अपेक्षा आहे। संपेल तेव्हा 20 वर्ष पूर्ण होतील आमची जेव्हा स्वतंत्र ग्रामपंचायत झाली त्या मानाने। तर मी विकासाबद्दल तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, आत्तापर्यंत जो राममाली साहेब यांच्या मिसेस आमच्या सर्वप्रथम या बावडीच्या सरपंच झाल्या होत्या, रश्मी राममाली, त्यानंतर आमचे दुसरे सरपंच जयश्री गणेश भोईर, त्यानंतर आता तिसरेच सरपंच झाले होते, महिना झाला नाही, आमच्या आत्या संभाबाई रामू माली, तसेच उपसरपंच दीपक माली, यशपाल माली, चंदू माली, सुभाष माली हे सर्व माजी उपसरपंच आणि त्यानंतर आज माझा उपसरपंचपदी इथं नावाची घोषणा झालेली आहे। मी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या सहमतीने सरपंच आमच्या आत्या आहेत, सर्व सदस्य आम्ही सर्व एका भावासारखे मित्रासारखे राहतो। गेली 4-4.5 वर्ष झाली आम्हाला कोणीही एकामेकांनी कधीही कोणाला दुखावला नाही आहे। प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला स्वतःहून राममाले असो, शिवनाथ असो, चंदूमाले, दीपक माले सर्व आम्ही एकामेकांना फोन केल्याशिवाय कधी कोणाला काम असेल नसेल याला जमत तर नाही म्हणून सांगायचो, काम नाही आहे तर येतो म्हणून सांगायचो आणि आत्ता शेवटपर्यंत मला त्यांची अशीच साथ लाभेल अशी मी आशा बाळगतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या सहमतीनेच मी सर्व काम करेन हे तुम्हाला ग्वाही देतो। ग्राम पंचायत सारंग गांव में पानी की पाइप का पूजन कार्यक्रम संपन्न। तो आइए ले चलते हैं आपको भिवंडी के ग्रामीण ग्राम पंचायत सारंग गांव में, जहां काफी दिनों से पानी की समस्या चल रही थी। गांव की जनता पानी के लिए परेशान थी। बहुत सारे लोग आए, वादे किए, लेकिन जिला परिषद में जब पदाधिकारी माननीय कपिल पाटिल साहब थे, जब से ये परंपरा चली आ रही थी और मांग पर मांग चली आ रही थी, लेकिन अब वर्तमान में खासदार कपिल पाटिल के अथक प्रयास से पानी की पाइपलाइन मंजूर हुई और 25 लाख खासदार निधि गांव को मिला और पानी की पाइप का भूमि पूजन कार्यक्रम किया गया। इस अवसर पर माननीय खासदार कपिल पाटिल साहब उपस्थित तो नहीं थे, लेकिन उनके चाहने मानने और उनके सदस्य उपस्थित थे, जहां प्रशांत पाटिल और देवेश पाटिल के शुभ करकमलों से पानी पाइप की पूजन कार्यक्रम संपन्न हुआ। प्रश्न आला त्यावेळेस आपले ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी वेलवासू यांनी ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईची मीटिंग लावली। त्यावेळेस जिल्ह्यातील सगळ्या सभापतींना त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि त्यावेळेस आपल्या सभापतींनी त्या सभागृहामध्ये सारंगावचा प्रश्न मांडला आणि सारंगावचा प्रश्न मांडल्यानंतर लागलीच 15 दिवसामध्ये सभापतीला पत्र आलं
आणि भिवंडी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जुईकर मॅडम यांना पत्र आलं आणि पाणी पुरवठा अधिकारी चव्हाण साहेब यांना पत्र आलं की सारंगावच्या पाण्यासंदर्भात असा जर तुम्ही जो प्रश्न मांडला होता त्याचं पत्र आलेलं आहे आणि ते पत्र येतात क्षणी मी खासदार साहेब कपिल पाटील साहेब यांची भेट घेतली आणि अशा पद्धतीने मी खासदार साहेबांना सांगितलं की सारंगावच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात कलेक्टरचं पत्र आलेलं आहे आणि या पत्रासंदर्भात साहेबांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्या पद्धतीने त्या योजनेचा पाठपुरावा करण्यासाठी मी सुरेश सारंगावचे सरपंच आणि त्यांचे ग्रामपंचायत सदस्य यांच्या समोर हा प्रश्न मांडला की तुम्ही बाबा असं ग्रामपंचायतचा ठराव घेऊन ताबडतोब आपला अहवाल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे पोच केला पाहिजे आणि तिथून पोच झाल्यानंतर तो जिल्हा परिषद जाईल आणि जिल्हा परिषद गेल्यानंतर आपले खासदार साहेब यांनी आपल्याला त्या ठिकाणी फार मोठं मोलाचं सहकार्य केलं आणि त्यांच्याच पुण्याईने आणि आशीर्वादाने आज सारंगाव ही 35 का 40 लाखाची योजना मंजूर केलेली आहे. एकच सांगावं असं वाटतं की कपिल पाटील साहेबांनी कागदाला कधीच महत्त्व दिले नाही. महत्त्व दिलं ते गोर गरिबांच्या अडचणींना आणि माझ्या आया भगिनींच्या दुःखाला. मला इथे सांगावं असं वाटतं की अनेक गावचे पाणी प्रश्न त्यांनी सोडवले. ही जनता नेहमीच त्यांच्या सोबत आहे आणि राहील. तुमचे आशीर्वाद सतत त्यांच्या पाठीशी राहू द्या. आपल्या गावची पाईपलाईन तर मंजूर झाली आहे, तसेच सुरई भरोडीची पाईपलाईनचा शुभारंभ लवकरात लवकर म्हणजे पुढच्या हप्त्यातच होईल असं मला वाटतं. ग्राम पंचायत कोनगांव में उप सरपंच चुनाव संपन्न. उप सरपंच के पद पर विवेक महात्रे विराजमान. लोगों ने किया स्वागत सम्मान. स्थान त्यांना डावलून कुठेतरी आपण तरुण पुढे येणं हे तर ठीकच आहे समजा, पण कुठेतरी त्यांना पण आपण मान सन्मान दिले पाहिजे. आज आमचं इथं तरुण नेतृत्व आहे, हे तरुण फली जे आहे हे आम्ही येणार आहे त्या BJP आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. तसा युवक काँग्रेसचा जसा मी जोमाने काम करत होतं याच्यापेक्षा जास्त या मी भारतीय जनता पार्टीमध्ये युवा मोर्चामध्ये या भारतीय जनता पार्टीमध्ये जास्तीत जास्त कशी वाढेल आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमचे जास्तीत जास्त सीट कशी निघतील याच्यावर लक्ष असतील. देखील या दृष्टिकोनातून विचारलं आहे कोनगाव कसा स्वच्छ सुंदर होईल त्यांचे नियोजन असतील. आम्ही सहकारी आहोत त्यांचे. गावात बऱ्याचशा योजना आहेत त्या कशा राबवता येतील त्यांचा प्रयत्न करू. गाव तर फार आनंद झालेला आहे. गगनात मावेन असा आनंद झालेला आहे. बंधू हरेश म्हात्रे यांना पहिला प्राधान्य देणार आहे. त्यांच्या मुलीत त्यांनी मला इथे ग्रामपंचायतीची सीट दाखवली. त्याच्यानंतर उपसरपंच पदावर नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.